सांगलीत महापालिकेची सांगलीत भाजी मंडईत अतिक्रमण मोहीम. अतिक्रमण कर्मचारी आणि विक्रेते यांच्यात वादावादी. भाजी विक्रेत्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढत केलं महापालिकेला सहकार्य. सांगलीत महापालिकेने भाजी मंडईत अतिक्रमण मोहीम राबवली. अचानकपणे कारवाई सुरू झाल्याने अतिक्रमण कर्मचारी आणि भाजी विक्रेते यांच्यात वादावादी झाली. अखेर भाजी विक्रेत्यांनी स्वतःहून आपली अतिक्रमणं काढत महापालिकेला सहकार्य केलं. तसेच भाजी विक्रेत्यांच्या जागेचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचं आवाहन केले. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई ही 55 वर्षापूर्वीची आहे. संस्थान काळांपासून येथे मंडई आहे. या मंडईत असणाऱ्या विक्रेत्यांसाठी महापालिकेने कट्टे आणि शेड बांधून दिले आहेत. मात्र तरीही भाजी विक्रेते हे रस्त्यावर तात्पुरते चर मारून आपला व्यवसाय करत आहेत. वास्तविक हा वहिवाटीचा रस्ता असल्याने वाहतूक सुद्धा या रस्त्यावर सुरू असते. मात्र दोन्ही बाजूला भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमणे केल्यामुळे वाहनाची कोंडी होत होती. याबाबत वारंवार सूचना देऊनही भाजी विक्रेते आपले अतिक्रमण हटवायला तयार नाहीयेत. त्यामुळे नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी तातडीने आदेश देऊन हा रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले. यानुसार आज उपायुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार शिवाजी मंडई येथील अतिक्रमित शेडपत्रे हे महापालिकेच्या पथकाने हटवण्यास सुरुवात केली. यावेळी या मोहिमेला विक्रेत्यांनी विरोध दर्शवल्यामुळे काही काळ ही मोहीम थांबवावी लागली. अखेर आयुक्तांचे आदेश दाखवल्यानंतर भाजी विक्रेत्यांनी स्वतःहून आपली शेडपत्रे काढून घेत महापालिकेला सहकार्य केलं. तसंच भाजी विक्रेत्यांच्या जागेचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचं आवाहन केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.